हाय मैत्रिणींनो, गुड मॉर्निंग. तर निघालो आहे आम्ही देवी माताच्या दर्शनासाठी जायचं आहे आम्हाला. काली माताच्या मंदिरावर पहिले जायचं आहे आणि तिथून मग गुरुसोबत आम्ही समोर पटना देवीला दर्शनासाठी जायचं आहे आम्हाला. तर बघा, हा आहे दौलताबादचा किल्ला. तर इथं कोण कोण आलाय नक्कीच मला सांगा कमेंट करून. आणि छान अशी गर्दी इथं रोजच राहते. तर आम्ही मंदिरावर पोहोचलो आहे. अनन्या आणि अनन्याचे पप्पा मस्त येतात. तो तिकडे दौलताबादचा किल्ला दिसतोय. तर बघा, आता आम्ही इथून जेवण वगैरे करून आणि मग जाणार आहे पटना देवीला. तर चला तुम्ही पण दर्शनासाठी. तर निघालो आहे बघा आम्ही आता. गुरुची गाडी आहे आपली. तर गुरुच्या गाडीमध्येच निघालो आहे. त्यांची मुलगी, दोन मुली, आमच्या गुरु आई आणि गुरु बाबा आणि आम्ही दोघं जण अनन्या. तर आम्ही पोहोचलो आहे पटना देवीच्या इथं दर्शनासाठी. तर इथं खूप वरती जावं लागतं, खूप डोंगरात हे मंदिर आहे. आणि इथं बिबट्याची, वाघाची खूप अशी भीती आहे. संध्याकाळचा हा टायमिंग होता. मग पटपट जाऊन आम्ही दर्शन वगैरे करून आलो आणि छान प्रसाद वगैरे घेतला. इथं बघा छान असा झरा आहे, ओढा म्हणते याला. ओढ्याला पाणी काही जास्त नाही, कमीच आहे. तर मग सगळे मस्त जाऊन अचानकच ठरलं. मग गेलो. सकाळची लाईव्ह वगैरे घेतली मी आणि मग दुपारून यशचे पप्पा अचानकच आले आणि म्हणे आपल्याला बाबांनी बोलवले, आपल्याला जायचं आहे. तर मग मी लगेच तयारी करून निघलो आम्ही. तर बघा इथं असं काही निसर्गरम्य वातावरण आहे. पहा तुम्ही, इथं डोंगर, हे सगळ्या डोंगरामध्येच मंदिर आहे बघा. डोंगरातच कोरलेलं आहे ते मंदिर. तिथं पण काही बांधकाम नाही. आपल्या जसं काली आईच्या मंदिरात काही विटाचं बांधकाम नाही, तसं इथं सुद्धा विटाचं बांधकाम नाही. सगळं शिलामध्येच काम आहे. तर शिलामध्ये फक्त पायऱ्यांचं काम आहे. आणि जे मंदिर आहे का वरती, देवी ज्या याच्यात आहे त्याच्यात पूर्ण डोंगरातच देवी कोरलेली आहे बघा ती. आणि इथं मोठी देवी आहे अशी. पण एवढा काही तिथं मंदिर लागल्यामुळं देवीची प्रतिमा एवढी व्यवस्थित दिसली नाही. मंदिर बंद झालं होतं आम्ही गेलो तेव्हा. पण मग आम्ही बाहेरूनच मग दर्शन वगैरे घेतले आणि मग निघालो. तर पहा, ह्या पद्धतीने काही आहे. म्हटलं मैत्रिणीसोबत शेअर करावं. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजेच तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील मैत्रिणींनो. तर कुठं जाऊन आलं का अचानकमध्ये तरी थोडं माइंड फ्रेश होतं माणसाचं आणि फ्रेश वाटतं. तर तुम्ही पण जायचं कधी फिरायला, असं एक दिवस का होईना. तर छान असं मन प्रसन्न होतं दर्शन वगैरे झाल्याच्या नंतर. इथं पण हे देवी आहे आणि अजून पलीकडच्या साईडने मोठी देवी आहे. तर ती देवीची प्रतिमा एवढी व्यवस्थित दिसली नाही. तर दर्शन वगैरे करून निघालो, घरी जाण्यासाठी निघालोय. पहा आम्ही इथं आता. तर अनन्याची चालली होती मजा मस्ती. तर अनन्याला म्हटलं आता तू एकटीच जा, आम्ही येतो मागून. तर मग तिला मी आतमध्ये सोडलं गाडीत आणि तिला बाय करत होते. तिला म्हटलं बाय अनन्या, आम्ही चाललो. तर एवढाच होता मिनी ब्लॉग. बाय.